महाराष्ट्रातल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं होतं। नाराजी दूर करण्यासाठी एक प्रकारे राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलेली ही डेडलाईन आहे। पण दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर या संदर्भात अजूनही कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत। त्यामुळे राष्ट्रवादीची नाराजी कायम असल्यानं दोन्ही पक्षांमधला तणावही वाढत चाललाय। त्यामुळे राष्ट्रवादीनं आता काँग्रेसला कोंडीत पकडायचं ठरवलंय। काँग्रेसवर नाराज असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि डीएमकेशी राष्ट्रवादी संपर्क ठेवू नये। यातूनच डीएमकेचे नेते टी.आर. बालू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी दिल्लीत भेट घेतली। नाराज पक्षांची संख्या वाढत चालल्यानं काँग्रेसवरचा दबाव आणखी तीव्र झालाय। अशातच गुरुवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता नाही। त्यातच उद्या राष्ट्रवादीची बैठक होणार असल्यानं त्यातून पक्षाचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे। घटक पक्षाच्या नात्यानं आम्हाला फक्त अपेक्षित जागा आणि अधिकार हवेत असं राष्ट्रवादीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्याची सर्वस्वी जबाबदारी काँग्रेसची आहे। दिल्लीत वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीनं राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारवरही अस्थिरतेचं संकट घोंगावू लागलंय। साम मराठी, नवी दिल्ली।